माऊलींचा पारंपरिक व मानाचा नगारखाना या ठिकाणी आपल्याला बघू शकता आपण. सासवडवरून जेजूकडे प्रस्थान करण्यासाठी निघालाय. अश्व ही माऊलींचे दोन्ही पण आहेत. त्यासोबत आपण जर बघितलं तर भरपूर भाविक या ठिकाणी दर्शन घेताना दिसतात ते. आणि आत्ताच माऊलींची पालखी या ठिकाणी आपण बघू शकतो खूप सुंदर पद्धतीने सजवण्यात आली. जेजूरमध्ये पोहोचल्यावर माऊलींचे स्वागत येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात सुंदर पद्धतीने भंडाऱ्याची उधळण करून माऊलींच्या पालखीचे भव्य दिव्य स्वागत होणार आहे. माऊलींच्या ठिकठिकाणी या ठिकाणी स्वागत होतंय. मित्रांनो आपण बघू शकता छोटी मोठी जी गावं असतात ती प्रत्येकाच्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने स्वागत माऊलींचे करत असतात. प्रत्येक दिन माऊलींची आतुरतेने वाट पाहत असतो की आपली गावी माऊली कधी येणार आणि आपण आपल्या पद्धतीने कसं स्वागत करणार. आपण पाहिलंच की दिवे घाटामध्ये जो माऊलींचा जयघोष झाला होता, ज्या पद्धतीने वारकरी त्या ताळावरती फिरत होते, धावत होते, तो एक सोहळा खतरनाक होता. आणि सासवडमध्ये माऊली कालच्याला 2 दिवस माऊलींनी मुक्काम केला, कारण भव्य दिव्य असलेला दिवे घाट माऊलींनी खूप व्यवस्थित पद्धतीने पार केला. आणि विशेष म्हणजे दिवे घाटाचे जे काही काम चाललं होतं त्याच्यावरती ते असून पण सासवडमध्ये रात्री भरपूर पद्धतीने फेर ठेवले गेले आणि त्यासोबत मस्त असं कालचा मुक्काम करून आज पालखी मस्त जेजूरला आज निघालेली आहे. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी वारकरी भक्त माऊली या ठिकाणी माऊलींच्या जयघोषामध्ये आपल्या जेजूरकडे प्रस्थान करण्यासाठी सज्ज झाले त्या. आणि खूप सुंदर अशा पद्धतीने भव्य दिव्य असा हा सोहळा यंदाचा आपला आषाढी वारी 2026 होतोय. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी माऊली भजनाच्या तालावरती या ठिकाणी हळूहळू पावले टाकत जेजूरकडे निघालेले आहे. आपण जर बघितलं तर मानाचा अश्व आणि त्यासोबत मानाचा झेंडा या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि भरपूर भाविक या ठिकाणी दर्शन घेताना दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे दुसरा अश्वही त्याच्या पाठोपाठच लगोलग आहे, तर त्याचंही दर्शन आपण घेणार आहोत. मित्रांनो आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने सफेद रंगाचा हा माऊलींचा अश्व असतो. मित्रांनो ज्यावेळेस रिंगण सोहळा पार पडतो त्यावेळेस ह्या अश्वावरती साक्षात माऊली स्वतः बसतात आणि रिंगण सोहळा पार पडत असतो. खूप सारी अशी सुंदर या ठिकाणी आपली आषाढी वारीची परंपरा असते, कारण हा सुख सोहळा मित्रांनो वर्णी नाही, आयुष्यात एकदा तरी अनुभवणारा हा सोहळा नक्कीच मित्रांनो आपण अनुभवतोय. आणि याचा सुंदर सुंदर नजारा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप सुंदर असा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. मित्रांनो आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी माऊलींची पालखी आता थोड्याच वेळात या ठिकाणी हजर होणार आहे. माऊलींच्या पालखीचा पारंपरिक मानाचा नगारखाना त्यांनी या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी उभे आहेत. चेहरे असं दिसतात की कधी माऊली एकदाच दिसतील आणि भेट होईल माऊलींची. मित्रांनो माऊलींची ओढच एक अशी असते मित्रांनो की ती नुसती माऊलींची पालखी जर दिसली, माऊलींची जेव्हा डोळ्यांना जरी ती सुंदर भेट झाली तरी माऊलींचं जे काय अस्तित्व आहे ते हृदयामध्ये कायम जतन राहतं मित्रांनो. कारण ही आपली संस्कृती आणि आपली श्रद्धा आहे मित्रांनो. कारण माऊलींचं जे काय विश्व आहे ते खूप मोठं आहे आणि आपण तो बघतो दरवर्षी की किती प्रचंड पद्धतीने लाखोंच्या संख्येने या ठिकाणी वारकरी या ठिकाणी येत असतात. कित्येक गावातली लोक बघा वाट बघतात की माऊलींची पालखी दिसेल आणि आपण त्याचं दर्शन घेऊ आपल्या नयनांनी. हा सुखद सोहळा अनुभवण्यासाठी कित्येक जण या ठिकाणी माऊलींची या पालखीची वाट बघत असताय. बघा भरपूर भाविक भक्त या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करताना दिसतात ते फोटो आणि प्रत्येक जण माऊलींचं सुखद पद्धतीने घेताना दिसतंय आपल्याला या ठिकाणी. या बघा माऊलींची पालखी या ठिकाणी आता जेजुरीकडे थोड्या वेळातच मार्गस्थ होणार आहे. आपण बघू शकतो खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी आपल्याला अनुभवतोय. खूप भारी असं या ठिकाणी माऊलींचं दर्शन या ठिकाणी आपण घेणार आहे. तर मित्रांनो या बघा खूप सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी माऊलींची पालखी सजली आणि त्यासोबत पोलीस पूर्ण बंदोबस्तासह या ठिकाणी असतात, कारण खूप सारे भाविक आजकाल प्रचंड पद्धतीने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि कसं आहे याच्यामध्ये खूप सारा प्रॉब्लेम येऊ शकतो, काहीतरी होऊ शकतं. त्यापेक्षा थोडीशी काळजी ही प्रत्येक नागरिकाने घेण्याचं कर्तव्य या ठिकाणी. ते बघा प्रचंड पद्धतीने गर्दी या ठिकाणी जमा व्हायला लागली आहे. भरपूर असा जनसमुदाय यावर्षी सुद्धा आषाढी वारीला आला आहे. आपल्याला वाटलं होतं की एवढी गर्दी होणार नाही, कारण की पावसाने खूप वलय गेला आहे सध्या यावर्षी. पण तरी पण माऊलींच्या जो आषाढी वारीचा सोहळा आहे त्यासाठी भरपूर पब्लिक आले, भरपूर म्हणजे भरपूर. हे बघा भरपूर लोक आहेत, भरपूर. हे बघा कित्येक लांब बघितलं
मित्रांनो, माऊलींची पालखी थोड्या वेळानेच जेजुरीमध्ये प्रवेश करणार आहे आणि भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी जेजुरी नगरीमध्ये माऊलींच्या पालखीचं होणार आहे. आणि सगळेजण इथं आनंद घेतात. ते प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यासाठी सज्ज. जेजुरीमध्ये पोहोचल्यावर माऊलींचे स्वागत येळकट येळकट जय मल्ल आणि ज्ञानोबा बाऊली तुकारामाच्या जयघोषात सुंदर पद्धतीने भंडाऱ्यांची उधळण करून माऊलींच्या पालखीचे भव्य दिव्य असं स्वागत जेजुरीकर करणार आहेत. आणि आपण बघितलं शकता की शैव वैष्णवांचा मेळा थोड्याच वेळात जेजुरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वागत झालंय मित्रांनो टाळे. मित्रांनो, रस्त्यामधले छोटे छोटे गावं असतात आणि त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने स्वागत माऊलींचं या ठिकाणी केलं जातं. ज्ञानेश्वर माऊलींची या ठिकाणी गर्जना दिली जाते. माऊलींचं जय जयकार या ठिकाणी केलं जाते. मित्रांनो, आपण बघू शकता. गर्दी बघा, प्रचंड पद्धतीने गर्दी झाली. जिकडे बघावं तिकडे सगळे वारकरी, सगळे माऊली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात ते. आणि हा खरं खूप सुंदर सोहळा असतो मित्रांनो. आणि हा सोहळा आनंद घेण्यासाठी आज आपण इथं आलोय. भारी वातावरण या ठिकाणी तयार. छोटे गँग बघू शकता तुम्ही, छोटे छोटे बाल माऊली आहेत. हे बघा, ते पण सोबत आहे आपल्या. मित्रांनो, हा भजनांचा नादच कानांना एक वेगळी भक्तीची आहुती देत असतो. भक्तीचा सोहळा आपल्याला अनुभवायचा असेल ना, तर एकदा तरी पंढरीची वारी ही अनुभवायलाच हवी मित्रांनो. मित्रांनो, थोड्या वेळातच जो सुख सोहळा आपण जेजुरीमध्ये अनुभवणार आहोत तो आपल्याला जेजुरीमध्ये माऊलींची पालखी पोहोचणार आहे आणि खूप सुंदर पद्धतीने भव्य दिव्य असं माऊलींचं स्वागत जेजुरी नगरीमध्ये होणार आहे. वारकरी या ठिकाणी दंग आहेत आणि बघू शकता खूप सुंदर असा सोहळा या ठिकाणी होतोय. मित्रांनो, माऊलींचा हा सुंदर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.